भाजपा नेता किरीट सोमैया ने जालना जिले के अधिकारियों से मुलाकात की और जिले के बांग्लादेशियों को दिए गए जन्म प्रमाण पत्रों को लेकर कई अहम जानकारियां साझा की। सोमैया ने बताया कि जालना जिले के बांग्लादेशियों को दिए गए कुल 8,551 जन्म प्रमाण पत्रों में से 3,595 प्रमाण पत्रों को रद्द कर दिया गया है। भाजपा नेता किरीट सोमैया ने जालना के जिला अधिकारी कृष्ण पांचाल से मुलाकात की और बताया कि जिले के बांग्लादेशियों को दिए गए 8,551 जन्म प्रमाण पत्रों में से 3,595 रद्द किए गए हैं, जबकि बाकी के 70% प्रमाण पत्र रद्द होने की संभावना है। सोमैया ने बताया कि अब तक 24 थानों पर एफआईआर दर्ज की गई है और आकोला में 53 लोगों को गिरफ्तार किया गया है, जबकि मालेगांव में 48 लोग फरार हैं। इस बीच सोमैया ने दिशा सालियान मामले में भी उनके पिता के आरोप को लेकर न्यायिक जांच की आवश्यकता जताई। उन्होंने नागपुर हिंसा में बांग्लादेशी और मालेगांव में कथित संबंधों पर जांच की मांग की। तो बांग्लादेशी किंवा अपात्र लोकांना बनावटी कागदपत्राच्या आधारावर जन्म प्रमाणपत्र देण्यात आलं आहे। जालना जिल्ह्यात पण मोठा घोटाळा झालेला आहे। जालना जिल्ह्यात एकंदर 8,591 जन्म प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातून देण्यात आले। त्यातनं 3,595 जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय आज जिल्हाधिकाऱ्यांनी केला। ह्या आदेशावर तहसीलदारला अधिकार होता, सही करण्याचा जबाबदारी होती। त्याच्यापेक्षा खालच्या अधिकाऱ्यांनी म्हणजे नायब तहसीलदारांनी हे प्रमाणपत्र दिले आहेत। राज्य सरकारने आदेश दिले आहेत आणि त्यामुळे 8,591 45% म्हणजे 3,595 जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याची घोषणा आता हे आदेश महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतला दिला जाणार। अंबडमध्ये एकंदर 1,787 अर्ज आले, त्यातनं 10 फेटाळण्यात आले आणि 1,760 लोकांना प्रमाणपत्र दिलं गेलं, ते सगळे रद्द झाले। दुसरी गोष्ट ही पण आहे की एकंदर जे 8,591 देण्यात आलं त्या अर्धे रद्द झाले। जे उरलेले 4,000च्या आसपास आहे त्यात सुमारे माझ्या माहितीप्रमाणे 1,000हून जास्त अर्ज अपात्र लोकांना प्रमाणपत्र दिले गेले, काही डॉक्युमेंट दिलेले नाही। मला असं वाटतं की 8-10 दिवसात याची चौकशी पूर्ण होईल आणि या सगळ्या जालना, भोकरदन, अंबड आणि परतूर या चारही ठिकाणी मला विश्वास आहे की एफआयआर गुन्हा दाखल केला जाणार, शेकडो लोकांवर कारवाई होणार। त्याचा संबंधात डिपार्टमेंटने इन्क्वायरी करावी लागणार आहे। पण माझं पहिलं जे लक्ष आहे की जे अपात्र लोक आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे बांग्लादेशी आहे, कारण की हा जो कायदा आहे तो आजच्या नाही, 69 पासून आहे। अधिकार तहसीलदारांना फक्त गेल्या वर्षी मिळाले, तर अर्ज आले त्यात 98% मुस्लिम आहेत आणि हे मुस्लिम बांग्लादेशी ते संबंधित आहेत। मग मुद्दा तर हे पहिली झालं की 8,500 दिले गेले, त्यातनं सुमारे 3,600 आता रद्दच झाले, म्हणजे होत आहे, निर्णय झाला आहे। उरलेले जे 4,500 आहे निश्चितपणे मी आपल्याला सांगू शकतो त्यातला 70% अर्ज रद्द होणार आणि त्यात 1,000च्या वर फसवे कागदपत्र, खोटे एफिडेव्हिट किंवा बनावटी डॉक्युमेंट पण। माझ्या दृष्टीने असं आहे की हो, हे बांग्लादेशी रोहिंग्या आहेत, पण शासकीय दृष्टीने हे अपात्र लोक। मी म्हणालो मंजूर आहे ना, अपात्र आहे ना। अपात्रता अर्थ काय की या व्यक्तीकडे त्याचा हिंदुस्थानात जन्म झाला, याचा कागद नाही आहे। मग तो बांग्लादेशी आहे, रोहिंग्या आहे, अफगाणी आहे, हे पाकिस्तानी आहे, त्याने मला फरक पडत नाही।